Hello everyone, my name is Anupriya Amitmargavi. Dear friends, do you know which is supreme law for India? Yes, you are right, our constitution. It is the longest written constitution in the world. Dr. B.R. Ambedkar was architect of our constitution. It came into existence on 26 January 1950. ज्या मातीची ओळख कुस्तीनं केली जाते त्या मातीत जन्मलेल्या या 8 वर्षाच्या अनुप्रियानं बुद्धी चातुर्याच्या क्षेत्रात ठसा उमटवलाय आणि कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय। ज्या वयात मुलांना समजही नसते त्या वयात अनुप्रियानं भारतीय राज्यघटना, तिच्या प्रस्तावना आणि काही कलमांसह तोंडपाठ केली आहे। याच राज्यघटनेच्या जोरावर तिच्या नावाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही झाली आहे। We the people of India having solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic and to secure all its citizens justice, social, economic and political, liberty of thoughts, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity to promote among them all, fraternity to assuring the dignity of individual and unity and integrity of nation. At the time of commencement, our constitution consists 395 articles in 22 parts and 8 schedules. Now there are 445 articles in 25 parts and 12 schedules. So far, 100 amendments have been made in our constitution. Part 1 deals with Article 1 to 4. Article 1 deals with name and territory of union. Article 2 deals with admission or establishment of new state. आतापर्यंतचे अनुप्रियाचे रेकॉर्डही पहा। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत 2 सुवर्ण पदक, राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत रौप्य पदक आणि राष्ट्रीय सायबर ऑलिम्पियाड स्पर्धेत रौप्य पदक। हेच नाही तर अनेक बहुमान मिळवत तिनं कोल्हापूरचं नाव उंचवलंय। कोल्हापूरची सुकन्या अनुप्रिया गावडे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तिचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तिचं वय 8 वर्ष 8 महिन्याची आहे आणि खरं म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे। कोल्हापूरमध्ये आज अशा पद्धतीनं आपल्या लहान मुली आज पुढे येऊन अशा पद्धतीचं उत्साहानं आज तिनं जर बघितलं तर जी घटना आहे, भारताची घटना आहे, ही तिनं 6 मिनिट 10 सेकंडमध्ये आज बोलून दाखवलेली आहे। आणि ही तिचं नाव नोंदवल्याबद्दल खरोखरच आज कौतुक आहे। आमच्या सर्व कोल्हापूरवासियांकडून तिला मनापासून शुभेच्छा, अभिनंदन। कारण अशा पद्धतीचं नाव जेव्हा अनुप्रिया आज करते तेव्हा निश्चितपणे कोल्हापूरचं नाव आज त्या ठिकाणी देश पातळीवर जातं आणि आम्हाला सर्वांनाच तिचं अभिमान आहे। आमच्या शांतिनिकेतन स्कूलची आज त्या ठिकाणी ती स्टुडंट आहे, तिचं सुद्धा आज आम्हाला डी.वाय. पाटील ग्रुपकडून अभिमान आहे। आमच्या सगळ्यांच्याच वतीनं आज अनुप्रियाचे वडील, आई, त्यांचे कुटुंब आज इथं उपस्थित आहेत। खरं म्हणजे त्यांचं पाठपुरावा असेल, त्यांचं पाठिंबा असेल, आज त्यांचं कष्ट असेल, हे तिच्यासाठी नक्कीच नेहमी राहिलेलं आहे। आणि अनुप्रियासुद्धा अनेक परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेते, तिचंसुद्धा त्या बाबतीत कौतुक आहे। आम्ही सर्वच मंडळी आज तिचा सत्कार करण्यासाठी इथं आलो। तिला मनापासून आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा, त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा मनापासून शुभेच्छा। अशा पद्धतीनं आमच्या कोल्हापूरची सुकन्या पुढे जाते त्याचा अभिमान निश्चितपणे आमच्या सर्व मंडळींना। अनुप्रियाचं वय तिच्या क्षमतेच्या आड कधीही येत नाही। समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याची तिची क्षमता अफाट आहे। वंशाच्या दिव्याच्या नावाखाली अनेकदा मुलींना कमी लेखणाऱ्यांच्या डोळ्यात अनुप्रियाची कामगिरी अंजन घालणारीच आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 डिजिटल।